हे आपलं कमळ आहे, जे कमळ फूल येतं त्याला, ते आपलं कमळ आहे. कमळाचे हे लावलेलं आहे आपण टबमध्ये. मस्त छान असे पानं ह्याचे सुंदर आहेत, भरपूर पानं आहेत. कमळाचे पानं छान आहेत. टपात मस्त पूर्ण टब भरलेला आहे. त्याला वॉटर लिली म्हणतात ना इंग्लिश मध्ये, वॉटर लिली. कमळ आला, काही कमळ आलेलं नाहीये आणि कमळाचं आपण लावलेलं आहे बी. छान असं आलेलं आहे आपलं. हे आपलं गंधराजचं झाड आहे. गंधराजच्या झाडाला मस्त छान अशा कळ्या यायला लागल्यात. मस्त छान कळ्या आलेल्या आहेत. आपल्या गंधराजच्या झाडाला 3 कळ्या आहेत. 1 2 3, इथे एक आहे 4. अशा 4 कळ्या आलेल्या आहेत आपल्या गंधराजच्या झाडाला. सुंदर असं मस्त फुटलेलं आहे. उन्हामुळे छान असं ऊन लागते, त्याच्यामुळे आपल्या झाडाला छान आपलं झाड असं सुंदर आहे. त्याला 4 कळ्या आलेल्या आहेत. गंधराजच्या झाडाला मस्त बघित असं छान फुटलंय, हिरवगार आहे, छान आहे. हे आपलं लिंबूचं झाड आहे. याला छान असे लिंबू आलेले आहेत. मस्त छान लिंबू आहेत. हे आपलं सीताफळाचं झाड आहे. सीताफळ लागायला चालू झालेले आहेत. मस्त छान अशा भरपूर कळ्या येत आहेत आणि अशा उन्हामुळे कळ्या अशा वाळून जातात सीताफळाच्या. मस्त छान असं सीताफळाचं झाड मोठं आहे. इथं आपले डाळिंब आहे, छान असे आलेले आहे. 2 डाळिंब आहेत. हे एक आपलं सीताफळाचं झाड आहे. त्याला एक सीताफळ छान आलेलं आहे. मस्त सीताफळाचं झाड छान आहे. हे आपलं ब्रह्मकमळ आहे. त्याला मस्त अशी पालवी फुटलेली आहे. छान अशा मस्त छान 1 2 3 4 5 असे पानं आहेत. मस्त छान फुटलेलं आहे ब्रह्मकमळ आपलं. मस्त छान. त्याला आपण खुरपून घेऊया. त्याच्यावरचा आपण हा कचरा काढून घेऊया. सुंदर असा गणेश वेल आलेला आहे ब्रह्मकमळ मध्ये. तर आपण याच्यामधला कचरा साईडला काढून घेऊन झाड असं छान असं खुरपून घेऊया आपण. कचरा काढून घेतलेला आहे. तर आपण छान असं ब्रह्मकमळच्या झाडाला मस्त छान असं सुंदर खुरपून घेऊया. ब्रह्मकमळच्या कुंडीमध्येच हे गणेश वेल उगवलेला आहे. हिरवागार आहे, सुंदर असा ब्रह्मकमळ आपलं छान असं सुंदर मोठं झालेलं आहे. छोटंसंच होतं आपण लावलं तेव्हा, छोटी फांदी होती. आता मस्त छान सुंदर असं आलेलं आहे. तर आपण त्याला असं छान खुरपून घेतलेलं आहे. त्याच्यात कांडोळ तयार झालेला आहे. आता याला आपण खुरपून घेऊन आपण याच्यात खाद घालून घेऊया. थोडीशी आपण याला घालणार आहे लिंबोळी खत. हे आपण लिंबोळी खत 1 चमचा देऊन घेतलेला आहे. आपण हे DAPचे, हे काळ्या कलरची DAP आहे. याच्या आपण 2-4 दाणे DAP घालून घेणार आहे. थोडीशीच घालायची. उन्हाळा चालू असल्यामुळे
झाडाला इफेक्ट व्हायला नको त्याच्यामुळे आपण थोडीशीच घालून घेतलेली आहे. घालून आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. खत आपण टाकलेला, तर आपण खत घालून घेतलेला आहे. त्याला आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. आपल्या झाडाची माती वल्लीच आहे, थोडंफार आपण टाकून घेऊया. तर आपण याला पाणी घालून घेऊया. थोडंसं खत घातल्यामुळे आपण याला पाणी देऊन घेतलेलं आहे.